आणि आता दिवसभरातल्या इतर राजकीय टॉप 9 बातम्या आपण बघूयात। लोकसभा आणि राज्यसभेत डावललं छगन भुजबळांनी वेगळी भूमिका घ्यावी, समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी, सूत्रांची माहिती। तर भुजबळांनी नाराज नसल्याचं सांगितलंय, पण कार्यकर्त्यांशी चर्चा करेन, पडळकरांची प्रतिक्रिया। नारायण राणेंच्या विजयासाठी घरोघरी पैसे वाटल्याचे व्हिडिओ समोर, खासदार संजय राऊतांचा आरोप। कोकणातील जनता बिकाऊ आहे असा आरोप राऊतांना करायचा आहे का? कोकणातील जनतेवर सौदेबाजीचा आरोप करणारे संजय राऊत कपाळकरंटे आहेत। पैसे वाटपाच्या राऊतांच्या आरोपाला नितेश राणेंचं उत्तर। शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांना अनेकदा कशी माती खावी लागली हे कोकणाच्या जनतेला माहीत आहे आणि शिवसेनेनं राणे कुटुंबास तीनदा धूळ चारली आहे। सामनातून नारायण राणेंवर हल्लाबोल। बच्चू कडू आता वसुलीबाज, नवनीत राणांच्या पराभवासाठी त्यांना मातोश्रीवरून रसद मिळाली। खोक्यांसाठी बच्चू कडू शिंदेंसोबत आले। रवी राणांचा गंभीर आरोप। तर 20 जागा लढवणार असल्याचं सांगत बच्चू कडू महायुतीला ब्लॅकमेल करत आहेत। रवी राणांचा बच्चू कडूंवर आरोप। 4 आयोगानं सांगितलं, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देता येणार नाही, तसं झाल्यास आंदोलनामध्ये उतरणार, छगन भुजबळांचा इशारा। जरांगे सांगतात, आम्ही ओबीसींचे बंधू, पण तेच ओबीसी नेत्यांच्या टार्गेट त्यांना करतात। जरांगेंना सरकारकडून रेड कार्पेट, त्याचबरोबर ओबीसी समाजाच्या आंदोलनाकडे सरकारही फिरकतही नाहीये। सरकार फक्त ठराविक वर्गाचं आहे का? लक्ष्मण हाकेंचा सवाल। लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाणीही सोडलं आहे, त्यांची प्रकृती खालावते। सरकारची भूमिका मायबापाची असावी, सरकारकडून समान न्यायाची अपेक्षा, पंकजा मुंडेंचं आवाहन। मराठा आरक्षण आंदोलनानं काम कमावलं आणि काय गमावलं हे 13 जुलैनंतर सांगेन आणि कुणाला काय गमावं लागेल तेही सांगेन, मनोज जरांगेंचा सरकारला हा सवाल।